नमस्कार मित्रांनो, 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता आला आहे आणि तो पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला आहे. पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून येणे बाकी आहे. तर याच नमो शेतकरी योजनेच्या बाबतीतचा मोठा अपडेट आता समोर आलेला आहे. कारण ज्या पात्र लाभार्थ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक किंवा केवायसी केलेली होती अशी यादी आता राज्य शासनाकडे प्राप्त झाली आहे. या यादीनुसार आता नमो शेतकरी योजनेसाठीचा लागणारा निधी हा आता मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच या हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा फक्त शेतकरी ओळख क्रमांक काही शेतकऱ्यांनी न काढल्यामुळे किंवा काही शेतकऱ्याची ई-केवायसी राहिल्यामुळे हा थांबवण्यात आला होता. कारण पूर्वीची पीएम किसानची यादी आणि त्यात ई-केवायसी राहिलेले शेतकरी आणि शेतकरी ओळख क्रमांक न काढलेले शेतकरी हे दोन्ही शेतकरी वगळता जी उर्वरित यादी आहे त्यांनाच फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. म्हणजेच आताचा जो हप्ता पीएम किसानचा ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला आहे. पण ही यादी पूर्ण व्हायला किंवा तयार होऊन महाराष्ट्र शासनाकडे प्राप्त व्हायला थोडासा वेळ लागल्यामुळे या योजनेच्या निधीला किंवा या योजनेच्या हप्त्याला वेळ लागला आहे. ती आता यादी महाराष्ट्र शासनाला पीएम किसानच्या पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता या प्राप्त शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यायला काही हरकत नाही. त्यामुळे आता 1-2 दिवसात या योजनेसाठी निधी मंजूर करून लगेच शेतकऱ्याच्या खात्यावर या नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजेच 2000 रुपये हा जमा केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला पीएम किसान योजनेचा हप्ता हा 4 महिन्याऐवजी 5 महिने पूर्ण झाल्यानंतर मिळालेला आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेला सुद्धा 1 महिना उशीर झाला आहे. म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक हे जवळजवळ 90 ते 95% पूर्ण झाल्याशिवाय पीएम किसानचा हप्ता मिळणार नव्हता. तो 90%च्या पुढे आकडा गेल्यानंतरच तो हप्ता काढला गेला आणि त्याला अनुसरूनच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील पीएम किसानचा मिळाल्याशिवाय मिळणार नव्हता. त्यामुळे आता या योजनेच्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आता येत्या रक्षाबंधनापर्यंत हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धन्यवाद.